जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझा दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण। बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या दासबोधातला पहिला समास, त्याचं चिंतन आपण इथे सुरू केलेलं आहे। आणि या दासबोधाच्या समासाच्या चिंतनामध्ये आपण इतके रममाण होऊया, इतके एकरूप होऊन जाऊया। रममाण होणं, एकरूप होणं, त्याच्यामध्ये मिसळून जाणं आपल्याला नवीन आहे का? नवीन नाही आहे। अरे ती प्रपंचातली रममाण स्थिती फक्त परमार्थाकडे बाबा वळवायची तुला। व्यवहारातलं करते पण इकडे आण, झाला परमार्थ। परमार्थ परमार्थ म्हणजे काय? असं काही डोक्यावर ओझं घेऊन कुठे चालत जायचं की काय? परमार्थ लोकांनी कारण नसताना अवघड करून टाकला आणि मग लोकांना वाटायला लागलं अरे हे आपलं काम नाही, आपल्याला हे जमणार नाही, आपलं हे नाही, आपलं नाही असं वाटण्या इतपत परमार्थातल्याच काही लोकांनी परमार्थाचं ओझं आणि फार मोठा कठीण प्रसंग करून टाकला। अतिशय सोपा आहे परमार्थ, समजावून घेतला तर, श्रद्धेनं केला तर, भक्तीच्या मार्गाने केला तर अतिशय सोपा आहे। आपलं भक्तीचं विवरण चाललेलं आहे। ज्ञानाचं, विवेकाचं, वैराग्याचं निरूपण येईल तेव्हा त्या त्या पद्धतीनं चिंतन करताना लक्षात ठेवा की चिंतन करताना एकांगी चिंतन कधी करायचं नाही। इथे भक्तीचं विवरण चाललंय ना, आता फक्त भक्ती भक्ती आणि भक्तीच। ज्ञान चाललंय ना, ज्ञानाचं विवरण चाललंय ना, ज्ञान ज्ञान आणि ज्ञान, विवेक विवेक विवेक, वैराग्य वैराग्य वैराग्य, मोक्ष मोक्ष मोक्ष। जे चिंतन ज्या पद्धतीने संतांनी मांडलेलं असेल त्या पद्धतीने श्रवण करण्याचं आहे। इथे आता मी भक्ती सांगितली आणि मी जर इथे ज्ञान वैराग्य विवेक म्हणजे सांगायला पाहिजे, त्याचे नाही आहे ते, म्हणजे ते सांगणं गरजेचं आहे, पण भक्तीचं विवरण चाललंय ना। बरं, समर्थाने काय म्हटलं? एत बोलिला विशद भक्ती मार्ग, संपला विषय। आम्हाला गुरु आज्ञा पालन करायची आहे। आम्ही गुरुनिष्ठेचं पालन करणारे एकनिष्ठ भक्त आहोत। भक्ती एकनिष्ठ राहण्यासाठी फार पुण्याई लागते बरं का। गुरुकृपा तर असावी लागतेच। भक्ती आणि गुरुनिष्ठा टिकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पूर्वजांचे आशीर्वादही असावे लागतात आणि श्रद्धा आतून असावी लागते। नुसती लेखणीत आणि बोलण्यात श्रद्धा असून चालत नाही। बोलणारे बोलघेवडे खूप आहेत माझ्यासारखे, पण त्या बोलणाऱ्या बोलघेवड्यांचं कोण ऐकतो? मी कुणीतरी बोलणार आहे असं झालं, वाटलं की संपलं, त्याचं बोलणंच संपलं। मी करणार आहे, करते पण आलं, मी करते पण माझ्या डोक्यावर घेतलं की गेला कामातनं। कोणतंही काम करताना करतेपणाची जाणीव
ही मनामध्ये न ठेवता आपण करा. करता एक देव तेणे केले सर्व, यदर्थी संदेह धरू नको. समर्थ इथे म्हणाले की या दासबोधामध्ये नवविधा भक्ती आणि ज्ञान. इथे काय सांगितलं? नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम सांगितलं. ही नवविधा भक्ती येणारच आहे पुढे आपल्याकडे. बोलिले वैराग्याचे लक्षण. पहा, आता आला तो विषय परत. इथे वैराग्याचं लक्षण सांगितलं, वैराग्य सांगितलं नाही म्हणजे वैराग्य सांगून काय उपयोग आहे त्याचा? नुसता वैराग्याच्या गप्पा मारून काय होते? समर्थांनी म्हटलं, जया असे वाटे वैराग्य करावे तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटाचे लागावे दिगांतरा प्रती सांगितलं. त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य हे काय असं घरात भांडणं झाले की कुठेतरी निघून जाणं म्हणजे वैराग्य नाही. घरात भांडणं झाले की जातात. पंढरपूरची यात्रा, सज्जनगडची यात्रा, अक्कलकोटची यात्रा, शिर्डी, तिकडे तिरुपती, बालाजी सगळीकडे करतात. भांडणं झाली की 8 दिवसाच्या आत घरात परत येतात. याला वैराग्य म्हणत नाहीत, याला भक्ती मार्ग म्हणत नाहीत, याला तीर्थयात्रा म्हणत नाहीत. तीर्थयात्रेला गेल्यानंतर घरी भांडण झाल्याचं चिंतन तिथे जाऊन करतात. नवविधा भक्ती आणि ज्ञान. समर्थांनी म्हटलं की बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. हे अध्यात्म निरूपण आहे. अध्यात्म म्हणजे आधी आत्मा. आतमध्ये आधी जो वसलेला आहे ना, त्या आत्म्याचं विवरण, त्या आत्मरूपाचं विवरण, त्या आत्मतत्वाचं विवरण समर्थांनी या दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला निरोपिलेला आहे, सांगितलेला आहे. आधी केले आणि मग सांगितले, उगीच नाही सांगितलं. तसं या नवविधा भक्तीच्या मार्गानं, नवविधा भक्तीतून विवेक वैराग्याच्या माध्यमातून आपल्याला अध्यात्म निरूपण श्रवण करायचं आहे. आणि ते श्रवण करण्यासाठी ही दासबोध ग्रंथाच्या चिंतनाची व्यवस्था समर्थांनीच आपल्यासाठी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. ते चिंतन आपण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.